आता विचारला सोफाशीटवर बसला, बसल्या बसल्या विचार केला आता सगळं मिळतंय, सगळं थंड चालतंय. म्हणून बिचाऱ्याने काय केलं, बायको एवढी खुश झाली, त्या खुशीत म्हणला तुला लय मासा आवडतात ना, एक मासाने आणलाय. आता त्याला पिशवीतनं मासा काढला, गॅस संपला होता. आता कसं संपल्या गॅस? अरे ह्या देवाची लीला अशी आहे, लय घमंडानं अहंकार करायचा नाही. गॅसावडी आणल्यात का नाही लाकडाव? हा त्या दिवशी पिंपरीची जोडला आम्ही गेलतो. अरे ज्याला 85,000 पगार होता ना, तो डांबरीव गॅसच्या टाकीसाठी लाईनीत उभा होता. किती पगार? 85,000. आमचा जावयाला सरकारी नोकरी पाहिजे, त्या दिवशी डांबरी उभं होतो. आणि मी काच बघितलं म्हणलं मी काय चुकी म्हणलं का लग्न करता. हा म्हणून लक्षात ठेवा ताईंनो, गॅसवर नाही चुलीवला बी स्वयंपाक जमला पाहिजे. त्याच्या मनात आल्या ना गॅसवरली चुलीव नाही, खायला सुद्धा मिळायचं नाही म्हणून. अक्षरशः लई चांगली लई नोकरीवाल्याला गमंड होता. आमच्यासारखं कोणीच नाही. अरे तो रोज टेबलावर चेकच्या सह्या करत होता ना, तो सुद्धा मी गॅसची टाकी पोट्यात घेऊन आणला बघितलं. पण आम्हाला जगायचं नाही. आणि ज्या आईला वाटतंय ना माझी पोरगी चांगली सरकारी नोकरीवाल्याला गेली पाहिजे, माझी पोरगी साहेब गेली पाहिजे, माझा जावाय साहेब पाहिजे. अरे त्या दिवशी साहेब मी तिथं पिंपरी चिंचवड मध्ये महानगरपालिकेच्या कट्ट्यावर बघितलाय. कुठं? कट्ट्यावर. जो माणूस 52,000च्या खुर्चीवर ऑफिस मध्ये बसत होता, अरे तो 200 रुपयाचा कलर मारलेल्या कट्ट्यावर बघितलाय. हा बायको कुलाली, बायकोनं लगेच म्हणला मासा करती. सरपण दिलं, चूल पेटावली, चुलीला फोडणी घातली. फोडणी दिल्यानंतर सगळं बनवलं, गिरवी बिरवी सगळं जेवढं काय असतं तेवढं बनवलं. मला काय माहित नाही, कारण माझं काय अजून झालं नाही. झाल्या सांगेल मीठ असते, पिठात मीठ असतं का? कालवणात मीठ असते, मिठात कालवण असते. हा आणि खरं सांगा, ज्याला झालंय त्याला वाटतोय, ज्याचं झालं नाही ना त्याला वाटतंय कधी माझं होईल, कधी माझं होईल. आणि ज्याचं झालंय ते म्हणतोय करू नको रे, लय बेकार रे म्हणला. हा आणि बायकोनं लगेच फुडणी दिली, गिरवी बनवली आणि बायकोनं त्यानं दिलेला मासा चिरण्याकरता घेतला. बायकोनं इळ्यानं मासा असा चिरला, मधनं चिरला आणि चिरल्या बराबर ज्या माशानं नदीच्या पाण्यात जो हिरा गिळला होता ना, त्याच माशाच्या पोटात तो असा मासा चिरल्या त्यातनं हिरा बाहेर निघला. बघा प्रारब्ध. जस ज्या हिरा बाहेर निघला, बायकोने विचार केला. बायको म्हणजे आपलं नशीब किती भारी, आपल्याला हिरा घावलाय माशाच्या पोटात. ती म्हणला तू गमच बाय, ह्यानंच माझा पहिल्यांदा घोटाळा गेला होता, नाही तर आतापर्यंत मी लय श्रीमंत असतो. आता हिरा बघितला, बिचाऱ्याचा सगळ्या सुखात संसार चालला. कालवण केलं, भाजी केली, भाकरी केल्या, चपात्या केल्या, दोघांना सणकून कांद्या लिंबू पिळून खाल्लं. सगळं दोघांना खाल्लं आणि हा सगळा खटाटोप एका बाजूला प्रारब्ध बघत होत आणि एका बाजूला लक्ष्मी बघत होती. आणि प्रारब्धानं लक्ष्मीक बघितलं आणि गालातल्या गालात हसला आणि प्रारब्धानं सांगितलं, लक्ष्मी अरे तू देवाची बायको असशील त्या देवाच्या दरबारात, तू जगाची मालकीण असशील तुझ्या दरबारात, परंतु तुझ्या जरी हातात त्याला द्यायचं असेल ना, काय तुझ्या जरी हातात एखाद्याला जर किती संपत्ती द्यायचं हे जरी लक्ष्मी तुझ्या हातात असेल ना, तर ते टिकवायचं का नाही हे फक्त माझ्या हातात आहे. म्हणून लक्ष्मी माझ्या नादाला लागायचं नाही. आणि हे सगळं चाललेलं माझ्या नाथ बाबांना बघितलं आणि म्हणून नाथ बाबा सांगतात अभंगाचं पहिले
संचिताचा भोग भोगियाची भोग तो नासके. अरे त्याच्या प्रारब्धात होतं तेवढं मिळालं का नाही? प्रारब्धानं फक्त 1 रुपया टाकला, त्या 1 रुपयाच्या जोरावर सगळं मिळून गेलं. म्हणून प्रत्येकाला बसलेला सांगतोय, फक्त माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. प्रत्येक बसलेला प्रत्येकाला सांगतोय, तुमचं ज्या दिवशी प्रारब्ध स्टार असेल ना त्या दिवशी तुमची वेळ चांगली आहे. म्हणून देवाला नाव ठेवायची नाही. काय आलाय तुम्ही बाळूमामांच्या मंदिरात ना? काय आलाय तुम्ही बाळूमामांच्या मंदिरात? एक जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगून जातो. काय? अरे जाणीवपूर्वक एक गोष्ट ऐकून जा. अरे आलाय तुम्ही बाळूमामांच्या दरबारात, अरे आलाय तुम्ही बाळूमामांच्या दर्शनाला, अरे त्या बाळूमामांच्या चरणी डोकं ठेवत असताना त्या बाळूमामांना सांगू नका तुमची संकट किती मोठी आहेत. त्या तुमच्या संकटांना सांगा माझा बाळूमामा देव किती मोठा आहे. काय? म्हणून देवाच्या दरबारात येणे इथं फक्त सेवेला किंमत आहे, सेवेला महत्व आहे. म्हणून ज्याचा प्रारब्ध स्टार आहे त्याची वेळ चांगली, ज्याची वेळ चांगली त्याच्याबरोबर समाज चांगला आहे. आणि समाजाच्या नादी लागत बसू नका. समाज किती जरी चांगले केले तरी समाज वाईट म्हणत असतोय. मला एक गोष्ट सांगायची, सगळं सगळ्याला सांगू नका. या जगात कुणी कुणाचं नाही. आणि तुम्ही जर कर्म वाईट केलं, तुम्ही जर एखादी चुकीची गोष्ट केली ना, काय तुम्ही जर एखादी चुकीची गोष्ट केली ना, अरे ज्यांना तुम्हाला जन्म दिलं ना ती आई बाप सुद्धा तुमची साथ सोडतात. बाकीचे कोण आहेत? अरे ज्याने जन्म दिला ते सुद्धा तुमची साथ सोडतात. तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणून जाणीवपूर्वक गोष्ट सांगून जातो बरं का. ध्यान देऊ नये का? या जगात कुणी कुणाचं नाही, अजिबात या जगात कुणी कुणाचं नाही. आणि घमेंडी जगू नका. तरुण पोरांना ध्यान देऊ नये का? पैसा जर टिकवायचा असेल तर नम्रता पाहिजे. काय? तरुण पोरांना ध्यान देऊ नये का? पैसा जर टिकवायचा असेल, लक्ष्मी जर टिकवायची असेल ना तर त्याला नम्रता लागते. माझा टेलपणा चालत नाही. तरुण पोरांना अजून जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगून जातो, खिशातला पैसा आणि अंगातली ताकद जपून वापरा. ज्या दिवशी खिशातला पैसा संपल, ज्या दिवशी अंगातली ताकद संपल ना त्या दिवशी तुम्ही जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे आहेत. म्हणून ध्यान देऊ नये का? या जगात तुम्हाला कुणी कुणाचं नाही. म्हणून या जगात फक्त नामस्मरणाला किंमत आहे. या जगात फक्त चिंतनाला किंमत आहे. तुम्ही आलाय बाळूमामांच्या मंदिरात, तुम्ही आलाय त्या देवाच्या दरबारात. एक गोष्ट सांगू का? अरे ज्याच्या पायानं नदी दुभंगत होती, अरे ज्याच्या पायानं अख्खं ब्रह्मांड हलत होतं, अरे ज्याच्या एक आदेश दिल्यानंतर ना, अरे ज्याचा एक आदेश गेल्यानंतर यम सुद्धा थरथर कापत होता. अरे ज्याचा एक आदेश गेल्यानंतर ना आवाज सुद्धा गडगड करत होता. अरे ज्याचा एक आदेश गेल्यानंतर तरणी माय सुद्धा अशी थरथर कापत होती. त्या संताचं नाव आहे संत बाळूमामा. अरे ज्याचा भंडारा कपाळावरती पडल्यानंतर नशीब बदललं जात आहे. अरे ज्याचा भंडारा कपाळाला लागल्यानंतर तुमचं प्रारब्ध बदललं जात आहे. अरे ज्याचा भंडारा तुमच्या कपाळाला लागल्यानंतर तुमचं संचित बदललं जात आहे. अरे एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगत जातो, अरे त्याचा भंडारा जर तुमच्या घशात खाली गेला ना या जगातला कुठलाच रोग तुम्हाला होऊ शकत नाही. म्हणून आलाय बाळूमामांच्या मंदिरात. म्हणून ध्यान देऊ नये का? सगळ्यांना मोठ्या प्रेमाने त्या बाळूमामाचं पूजन करायचं. आणि ध्यान देऊ नये का? अरे इथं काय या कल्याणवाडी चौकात अथवा पोर तयार झालं पाहिजे. म्हणून प्रत्येकाला सांगतोय, ज्याला बाळूमामांना 2 हात दिलेत ना त्याला हात वरती करायचे. ताट हात वर करायचं, जिथं वाकल तिथंच मोडल. हात ताट वरती करायचे, तिथं वाकल तिथंच मोडल. एका हाताने दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि त्या पांडुरंगाचं भजन करायचंय. महाराज
Oh